नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर. चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीच्या चुली. सुमित्रा आई त्यांच्या बेडरूममध्ये बसलेल्या असतात आणि ऋषिकेश तिथे येतो आणि ऋषिकेश आईला म्हणतो, आई हे बघ, तू आज दिवसभर काहीच करायचं नाहीयेस, कसला विचार करायचा नाही, काहीच नाही, उगं शांत बसून राहा. सुमित्रा आई रडक्या आवाजात म्हणतात, ठीक आहे, मला मेलीला काय होतंय. त्यावर ऋषिकेश म्हणतो, आई अगं असं काय बोलतेस तू. नाना तुम्ही तरी सांगा ना आईला. नाना आईच्या पायात तशीच बसलेले असतात आणि नाना ऋषिकेशला म्हणतात, अरे ऋषिकेश, तिला सगळं सांगून समजावून सगळं झालंय बघ, पण ती ऐकायच्या मनस्थितीमध्येच नाहीये. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अहो पण अशाने तिची तब्येत बिघडेल. ते काय नाही, मला ते अजिबात चालणार नाही. माझी आई मला लवकर बरी व्हायला हवी, निदान माझ्यासाठी तरी बरी होशील ना. आणि सुमित्रा आई देईल असं सांगतात. जानकी तिच्या रूममधून बाहेर येते आणि लता तिला हाक मारते, जानकी. लता जानकीला म्हणते, कुठे निघालीस. आणि त्यावर जानकी म्हणते, मी जरा बाहेरून जाऊन येते. लता म्हणते, मला चहा वगैरे काही देशील का नाही. आणि जानकी म्हणते, चहा तर मी दिला तुम्हाला सकाळी. आणि त्यावर लता म्हणते, दुसऱ्यांदा दिलास तर काही बिघडेल का. जानकी म्हणते, नाही नाही तसं नाही, मला जरा बाहेर जायचं होतं, फार महत्त्वाचं काम आहे, अर्जंट आहे, मी बाहेरून आल्यावर चहा करून देते, चालेल. आणि त्यावर लता म्हणते, नाही चालणार. लता पुढे म्हणते, उशिरा चहा पिला तर मला ॲसिडिटी होते, काय सुना आहेत आजकालच्या, यांना चहा मागितला तर त्रास होतो. लता पुढे म्हणते, जा तू, मी माझ्या मुलाला सांगते ऋषिकेशला मला चहा द्यायला. आणि लता ऋषिकेश म्हणून हाक मारते आणि जानकी म्हणते, अहो त्यांना कशाला हाक मारताय, मी देते चहा, असं म्हणते आणि किचनमध्ये जाते. किचनमध्ये गुलाब काहीतरी कामं करत असतो आणि जानकी स्वतःशीच बडबड करते, म्हणते, सांगते इतकं अर्जंट काम आहे तरीसुद्धा मला चहा द्या. नशीब चहा सकाळीच बनवून ठेवला होता. बिलकुलच ऐकत नाहीत आणि गुलाब सगळं हे पाहत असतो. आणि इकडे सुमित्रा आईच्या रूममध्ये सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणते, बरं वाटलं तू या दुसऱ्या आईची विचारपूस करायला आला, येत जा असं अधूनमधून. नाना ऋषिकेशला म्हणतात, ती जरा रागवली आहे, तिचा राग शांत झाला ना मग ती पहिल्यासारखं सगळ्यांना बोलेन, तू नको काळजी करू, तू जा तुझ्या कामाला, उशीर होतो. सुमित्रा आई बेडला डोकं ठेवून बसलेले असतात. ऋषिकेश तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि आईला म्हणतो, काळजी घे ग. आणि तो तिथून निघून जातो. ऋषिकेश हॉलमध्ये येतो आणि लताला म्हणतो, आई काय झालं, तू बोलवलंयस मला. आणि लता म्हणते, अरे तुझी नकटी बायको साधा चहा करायला सांगितला तर एवढे नखरे करते, तिला अजूनही वाटतंय मी तुझी आई नाहीये म्हणून हे सगळं सुरू आहे, मला तर काही कळत नाहीये बाबा. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आई हे बघ, तू नको असा विचार करू, जानकी तशी नाहीये का, देईल ना तुला चहा. आणि लता म्हणते, बघूया ना बघूया. आणि तेवढ्यामध्ये गुलाब चहा घेऊन येतो. गुलाब म्हणतो, गरमागरम चहा आलेला आहे, हा घ्या. आणि लता म्हणते, अरे झाला सुद्धा, म्हणजे चहा तयार होता की काय. आणि त्यावर गुलाब म्हणतो, होय. गुलाब म्हणतो, जानकी बहिणीने चहा थर्मासमध्ये भरून ठेवला होता, कपात वाचला आणि घेऊन आलो, घ्या ना. गुलाब पुढे म्हणतो, तुम्हाला टोस्ट खारी काही पाहिजे आहे का. नाही म्हणजे वहिनी साहेबांना तुम्हाला विचारायला सांगितलं आहे म्हणून विचार. ऋषिकेश म्हणतो, मी तुला म्हणालो ना तुला चहा मिळेल म्हणून, आणि तो मिळाला, तोही अगदी वेळेत. आणि लता म्हणते, हो रे बाबा, किती बायकोची बाजू घेशील, पण बघितलंस का, नोकराच्या हातून चहा दिला, स्वतः आनंद द्यायला काय झालं होतं. गुलाब म्हणतो, त्या आल्या असत्या पण त्यासनी कुठंतरी बाहेर जायचं होतं कामासाठी. आणि ऋषिकेश म्हणतो, याचा अर्थ जानकी घरामध्ये नाहीये. आणि गुलाब म्हणतो, हो, त्यांना कुठेतरी अर्जंट बाहेर जायचं होतं म्हणून त्या बाहेर गेल्यात. आणि ऋषिकेश म्हणतो, आता यावेळी हिला अर्जंट काय काम होतं बाहेर. जानकी श्रीकांत डॉक्टरकडे जाते आणि ते श्रीकांत डॉक्टर म्हणतात, तुम्हाला असं का वाटतंय की ते रिपोर्ट्स बदललेत म्हणून. आणि जानकी म्हणते, मला खात्री आहे, कारण ती बाई ऋषिकेशची आई नाहीच आहे. जानकी म्हणते, मला माहिती आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, पण नक्कीच रिपोर्टमध्ये काहीतरी फेरफार झाली. आणि त्यावर डॉक्टर श्रीकांत म्हणतात, हे बघा वहिनी, त्या टेस्ट आमच्या लॅबमध्ये झाल्या आहेत आणि तुम्ही असं काय बोलताय, ते देखील माझ्या देखरेखीखाली झाले. जानकी म्हणते, रिपोर्ट्समध्ये काही घोळ झाला असेल तर. जानकी म्हणते, त्या सॅम्पलमध्ये काही घोळ झालाय का, ते सॅम्पल बदललेत का. आणि त्यावर ते डॉक्टर म्हणतात, इम्पॉसिबल वहिनी, तुमच्या सांगण्यावरूनच मी पुन्हा सॅम्पल घेतले होते. जानकी म्हणते, थोडा विचार करते आणि म्हणते, मला सांगा, तुम्ही ते सॅम्पल घेऊन डायरेक्टली लॅबमध्ये गेला होतात का. डॉक्टर म्हणतात, हो. आणि जानकी विचारते, कसे गेला होतात. त्यावर डॉक्टर म्हणतात, माझ्या कारने. जानकी म्हणते, कारने, रस्त्यामध्ये कुठे चहा पाण्यासाठी थांबला होतात का, किंवा कोणी भेटलं होतं का, असं काही झालं होतं. डॉक्टर म्हणतात, नाही वहिनी, मी डायरेक्ट लॅबमध्ये गेलो. आणि एक सांगू का, तुम्ही उगाच संशय घेता. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही, मी तुमच्यावर संशय नाही घेत, पण माझं मन मला सांगतंय नकळत नक्कीच काहीतरी बदललंय, पण कधी, कुणी, कसं, तेच नेमकं कळत नाहीये. आणि डॉक्टर तिच्या तोंडाकडे पाहतात. आणि तेवढ्या डॉक्टरचा फोन वाजतो आणि डॉक्टर फोनवर सांगतात की जिथे गाडीचा कलर गेला ना तिथे नवीन कलर द्या, रात्री येतो मी गाडी घ्यायला, असं म्हणतात आणि फोन ठेवतात. आणि ते डॉक्टर जानकीला म्हणतात, बरं वहिनी येतो मी. आणि जानकी म्हणते,
काय तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झालाय का? आणि तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, हो परवा आम्ही तुमच्याकडून निघालोत ना, तेव्हा एका बाईकवाल्याबरोबर वादावादी झाली. जानकी म्हणते, काय काय तुम्ही सॅम्पल घेऊन जाताना ॲक्सिडेंट झाला का तिथे? आणि त्यावर डॉक्टर म्हणतात, अहो मी सरळच जात होतो, तो अचानक समोर आला आणि त्या दिवशी झालेला प्रकार तो जानकीला सांगतो. जानकी म्हणते, नाही ॲक्सिडेंट झाला नाही, तो मुद्दाम कोणीतरी घडवून आणलाय आणि तेव्हाच सॅम्पल बदलले गेले. डॉक्टर म्हणतात, कसं शक्य आहे? इतक्या कमी वेळात तो सॅम्पल कसे बदलणार? आणि जानकी म्हणते, करायचं असेल तर सगळं शक्य आहे. जानकी डॉक्टरला विचारते, हे सगळं कुठं घडलं होतं? प्लीज प्लीज मला सांगाल का? डॉक्टर म्हणतात, इथंच नाक्याजवळ, जे भालेराव उद्यान आहे ना त्या रोडजवळ. जानकी त्यांना म्हणते, थँक्यू सो मच, खरंच मला तुमची खूप मोठी मदत झाली. आणि डॉक्टर म्हणतात, जानकी वहिनी येतो मी आता, असं म्हणतात आणि ते तिथून निघून जातात. आणि इकडे ऋषिकेश गुलाबला म्हणतो, ठीक आहे तू जा आता, मी बघतो. आणि जानकीचा फोन वाजतो. ऋषिकेश जानकीला विचारतो, हा जानकी कुठे आहेस तू? आणि जानकी म्हणते, मला तुमचा आवाजच येत नाहीये. आणि तोपर्यंत वरून ऐश्वर्या आणि सारंग किचनमध्ये येतात. कसला तरी गोळा की दगड काय असतं काय माहिती, ते बेसिनमध्ये फेकून देतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो, लवकर ये घरी, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे. आणि जानकी म्हणते, मला पण बोलायचं आहे. तोच लताबाई आई आई ग करून मोठ्याने ओरडते. ऋषिकेश पळत जातो आणि विचारतो, काय ग काय झालं? आणि म्हणते, अरे माझ्या दाताखाली दगड आला. ऋषिकेश बशीमध्ये चहा ओतून पाहतो तर खाली बुडाला दगड असतात. लता म्हणते, अरे बापरे, आलं टाकायच्या ऐवजी दगड टाकलेत. लता म्हणते, दगड टाकून दिलेत की काय म्हातारीला? आणि ऋषिकेश म्हणतो, आई आई एक मिनिट शांत हो. ऋषिकेश गुलाबला हाका मारतो आणि गुलाब किचनमधून म्हणतो, आलो दादा. वरून सारंग आणि ऐश्वर्या येतात आणि विचारतात, काय 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 झालं काय? ऋषिकेश म्हणतो, चहा तूच दिला होतास ना? आणि गुलाब म्हणतो, हो मी दिला होता की. ऋषिकेश विचारतो, त्यात दगड कसे आले? गुलाब म्हणतो, मला नाही माहिती दादासाहेब. आणि ऋषिकेश म्हणतो, चहा तूच केलास ना? आणि गुलाब म्हणतो, नाही दादासाहेब. गुलाब म्हणतो, चहा तर वहिनीने केला होता, मी फक्त घेऊन आलो. लता विचारते, तुला कोणी दिला चहाचा कप? आणि गुलाब म्हणतो, जानकी वहिनीने. ऐश्वर्या म्हणते, जानकीने. आणि सारंग म्हणतो, अरे बापरे, चहामध्ये दगड, देवा नशीब रे बाबा, मी नाही चहा पिलो ते. ऐश्वर्या म्हणते, पण ह्या बाईने चहा पिला ना, ते खूप बरं झालं, चांगलीच अद्दल घडवली. आणि ऋषिकेश ऐश्वर्या म्हणतो. लता ऐश्वर्याला म्हणते, गप गा. आणि लता म्हणते ऋषिकेशला, बघ तुझी बायको मला मारण्याचा प्रयत्न करते. आज दगड टाकलाय, उद्या विष टाकायला सुद्धा कमी करणार नाही ती. आणि ऋषिकेश म्हणतो, तू बोलू नकोस ग, तुला त्रास होतोय, तू शांत बस. लता म्हणते, हा त्रास तर ती जानकीच देते मला. ऋषिकेश म्हणतो, नाही आई, जानकी असं करणारच नाही, ती अशी चहामध्ये दगड टाकणारच नाही. आणि त्यावर लता म्हणते, का नाही टाकणार? तशीही मी तिला या घरात नकोच आहे. ऋषिकेश म्हणतो, ते काही जरी असलं तरी जानकी असं करणारच नाही, नक्कीच काहीतरी गोंधळ झालाय. आणि लता म्हणते, म्हणजे तुझी बायको खरी आणि मी खोटी? त्यावर ऋषिकेश म्हणतो, ती असं का करेल? ती असं काही करायला ती काय ऐश्वर्या आहे का? आणि सारंग म्हणतो, दादा नक्की काय म्हणायचंय तुला? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला इतकंच म्हणायचंय की मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. लता म्हणते, मग हे दगड कुठून आले चहात? लता जानकीला बघते आणि म्हणते, घे, आली तुझी बायको, हिनेच मला मारायचा प्रयत्न केला होता ना? आणि जानकी म्हणते, काय मारायचा प्रयत्न? मी? काय बोलताय तुम्ही? लताचा मात्र गालावरचा हात निघत नाही. आणि लता म्हणते, तुला माहित नाही का मी काय बोलते ते? मी तुला चहा मागितला तर तुला इतका राग आला, तू मला चहामध्ये दगड घालून दिली. जानकी म्हणते, चहामध्ये दगड म्हणजे? नाही नाही, मला काही कळलं नाही, मी असं काही केलेलं नाहीये. आणि लता म्हणते, मग काय मी खोटं बोलतेय? लता म्हणते, हे बघ 4-5 दगड सापडले चहामध्ये, तुला लाज नाही वाटली का असे उपद्व्याप करायला? आणि ऋषिकेश म्हणतो, आई. जानकी म्हणते, हे बघा मी असं काही केलेलं नाहीये, मी थर्मासमध्ये चहा बनवून ठेवला होता, तसाच मी गुलाबदादाकडे दिला आणि तशीच निघून गेले. ऋषिकेश म्हणतो, पण तू कुठे गेली होती जानकी? आणि त्यावर लता म्हणते, ती कुठे गेली होती हे मरू दे, तू आधी तिला जाब विचार की तिने हे असं का केलं. आणि सारंग म्हणतो, हां. ऐश्वर्या म्हणते, चहात दगड, हे जरा अति झाले हा जानकी, तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. आणि सारंग म्हणतो, नाहीतर काय. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू तर काही बोलूच नको. आणि ऋषिकेशला म्हणते, तुम्ही हिच्या बोलण्यामध्ये येऊ नका, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, खरंच मी असं काही केलेलं नाहीये. लता म्हणते, तू केलं नाहीस का? मग कोणी केलं? आणि गुलाबला म्हणते, काय रे गुलाब, तू टाकलेस का दगड चहामध्ये? जानकी लताला म्हणते, तुम्ही गुलाबदादाला काहीच बोलू नका, यात त्यांचा काहीच दोष नाहीये. आणि त्यावर लता म्हणते, मग हे तुकडे आले कुठून? आई आई ग, आणि ह्या गोष्टीचा सोक्ष लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि सारंग म्हणतो, हां. लता म्हणते, तू चहा बनवलास ना, मग दाखव मला चहाच्या भांड्यामध्ये काय आहे ते. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आपण जाऊन बघूया. आणि सगळेजण किचनमध्ये जातात.
आणि ऐश्वर्या सारंग एकमेकांना टाळी जातात. जानकी ऋषिकेशला चहाचं पातेलं दाखवते, थर्मास दाखवते आणि म्हणते, काय चुकलं माझं यात सांगा तुम्हीच. लता म्हणते, कशावरून तू बाहेरून ते चहामध्ये दगड आणून टाकले नसतील. आणि जानकी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तुमच्याकडे कुठला पुरावा आहे का. हा बैल सिंकमध्ये वाकून बघतो आणि म्हणतो, अरे इथे हे दगड कसं काय आले ह्या बेसिनमध्ये. आणि सारंग म्हणतो, हे बघा ना ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, काय. ऋषिकेश जानकी सगळेजण त्या बेसिन जवळ जाऊन वाकून पाहतात, त्याच्यामध्ये दगड. लता ऋषिकेशला म्हणते, बघ बघ ऋषिकेश, हे सगळे असेच दगड होते ना. आणि जानकीला म्हणते, आता बोल, हे दगड कुठून आले. लता म्हणते, उरलेले घाईघाईमध्ये बेसिनमध्ये फेकलीस काय. आणि जानकी म्हणते, अहो काही काय बोलताय तुम्ही. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश मी असं काही केलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि लता म्हणते, अजून किती खोटं बोलशील जानकी. लता ऋषिकेशला म्हणते, आता तर सिद्धच झालंय, हिने चहामध्ये दगड टाकले. आणि जानकी म्हणते, काय. जानकी म्हणते, काय. आणि लता म्हणते, बरं झालं बाई, तो तोंडामध्ये दगड आला, घशात गेला असता तर तुझ्या आईचं काही खरं नव्हतं. जानकी म्हणते, तुम्ही त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध काही भडकावू नका. आणि ऋषिकेश तिथून राग निघून जातो. त्याच्या मागं जानकी ऋषिकेश करत जाते. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं मी काहीतरी असं करेल म्हणून, तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. आणि तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी बस कर आता, संपून टाक हे सगळं. जानकी आहो म्हणते आणि ऋषिकेश म्हणतो, अगं उगाच वाद वाढवू नकोस. ऋषिकेश लता पुढे हात जोडतो आणि म्हणतो, आई मी हात जोडून माफी मागतो तुझी. हे न चुकून जानकीकडून सगळं झालं असेल. ती मुद्दाम हे सगळं कधीच करणार नाही, कारण अजून तरी माझा तिच्यावर विश्वास आहे. आणि जानकी ऋषिकेशकडे पाहते. जानकी म्हणते, ऋषिकेश चुकून सुद्धा माझ्या हातून असली चूक घडणार नाही. खरं तर हे सगळं. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते, बोल 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 की हे सगळं ऐश्वर्याने केलंय. ऐश्वर्या म्हणते, चहा बनवलास तू, पाठवलास तू, आणि तरी सुद्धा सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावर तुला फोडायचं. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश दादा मला मान्य आहे माझ्याकडून खूप चुका झाल्यात, पण आता जे काही आपल्या घरात घडतंय ना, हे सगळं तुमच्या बायकोमुळे, ह्या जानकीमुळे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ऐश्वर्या सारंगला म्हणते, चला सारंग. आणि लता म्हणते, आजपासून सगळं मी माझ्याच हाताने घेत जाईल बाबा. सगळे हॉलमधून जातात आणि ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी. आणि जानकी म्हणते, माझी चूक नाहीये. जानकी तिच्या रूममध्ये रडते. ऋषिकेश मागून येतो आणि जानकी जानकी करतो. जानकी म्हणते, सगळ्यांसमोर ओरडला तुम्ही माझ्यावर. आणि ऋषिकेश म्हणतो, काय करणार मग. ऋषिकेश म्हणतो, त्याच्या हात दगड कुठून आले. आणि जानकी म्हणते, मला काय माहिती. आणि तुम्हाला अजूनही तसंच वाटतंय. आणि तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं मी असं कधी म्हणलोय. ऋषिकेश म्हणतो, चुकून झालं असेल तुझ्या हातून. आणि जानकी म्हणते, इतक्या वर्षाचा माझा संसार आहे, आतापर्यंत माझ्याकडून असली चूक कधीच झाली नाही, आणि तुम्ही हे बोलताय. जानकी परत म्हणते, ऋषिकेश ती बाई खोटारडी आहे, ती तुमची आई नाहीये. आणि तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू परत परत तोच विषय काढतेस, तेच बोलतेस. ऋषिकेश म्हणतो, मला नाही ऐकायचं त्या गोष्टीवर काही. आणि जानकी म्हणते, तुम्हाला ऐकावं लागेल, कारण मी आज डॉक्टर श्रीकांतांनाच भेटून आले. जानकी म्हणते, आपल्या घरातून जाताना ते सॅम्पल घेऊन जाताना त्यांच्या गाडीचा तिथे ॲक्सिडेंट झाला. तिथे त्यांची गाडी थोड्या वेळ थांबली होती. मला असं वाटतंय नाही, मला खात्री आहे सॅम्पल बदलले गेले तिथल्या तिथं. आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तुझं काय करू तुझं सांग ना, एखाद्या गोष्टीचा किती केस काढशील तू. ऋषिकेश म्हणतो, तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, अचानक तुला असं वाटायला लागलंय की तू हारतीयस. जानकी म्हणते, काय असं नाहीये. आणि ऋषिकेश म्हणतो, असंच आहे जानकी, अगदी असंच आहे जानकी, तुला असं वाटतंय की तू हारतीयस आणि तुला तुझी ही हार मान्य नाहीये. सॉरी, तू स्वतःला जिंकवण्यासाठी हे सगळं करतेयस. मला ना तुझं हे वागणं पटत नाहीये जानकी. जानकी ऋषिकेश करते, माझं ऐकून तरी घ्या म्हणते, पण कशाचं काय. तो तिथून निघून जातो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी गुलाबदादाला म्हणते, त्या नाक्यावर एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, मला ते CCTV फुटेज हवेत, आणाल ना. इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणते, ती जानकी ऐश्वर्या व्हायला पाहते, पण हे कधीच शक्य नाहीये. तिचाच डाव मी तिच्यावर कसा उलटवते ते बघा आता. जानकी लॅपटॉपवर पेनड्राईव्ह कनेक्ट करून पाहण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे ऐश्वर्या आईच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, लवकरच काही हालचाल केली नाही तर सगळा प्रॉब्लेम होऊन बसेल, सगळं ऋषिकेश दादाच्या नावे होईल. आणि आई म्हणते, आता मी काय करू. आणि ऐश्वर्या म्हणते, प्रॉपर्टीचे हिस्से करा. आपण बघूया उद्याच्या भागामध्ये अजून काय होणार आहे ते. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.